अकोल्याच्या गजबजलेल्या दामले चौकात दुपारच्या सुमारास भीषण हिट अँड रनची घटना समोर आली असून भरधाव स्कॉर्पिओने उभ्या वाहनांना जोरदार धडक दिल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। धक्कादायक बाब म्हणजे ही गाडी एका पोलीस कर्मचाऱ्याच्या नावावर नोंद असली तरी त्याच्या चौकीदार ड्रायव्हर नशेत चालवत होता। संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत। अकोला शहरातील दामले चौक नेहमीप्रमाणे वाहनांची वर्दळ सुरू असतानाच अचानक भरधाव स्कॉर्पिओने नियंत्रण गमावले आणि उभ्या वाहनांना एका मागोमाग एक धडक दिली। प्राथमिक माहितीनुसार ही स्कॉर्पिओ एका पोलीस कर्मचाऱ्याच्या नावावर नोंद आहे। मात्र अपघाताच्या वेळी गाडी त्याचा चौकीदार ड्रायव्हर चालवत होता। तो नशेच्या अवस्थेत रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या दिशेने जात होता। अग्रसेन चौकातून टर्न घेताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि सर्वप्रथम रस्त्याच्या कडेला उभ्या दुचाकींना धडक बसली। यानंतर औद्योगिक न्यायालयासमोर उभ्या न्यायाधीशांच्या अधिकृत 4 चाकी गाड्यांनाही स्कॉर्पिओने जोरदार धडक दिली। त्यानंतर ही भरधाव गाडी थेट एका ऑटो रिक्षावर जाऊन आदळली। धडक इतकी भीषण होती की ऑटोचा पुढील भाग पूर्णपणे चकनाचूर झाला। या अपघातात ऑटो चालक गंभीर जखमी झाला असून एकूण 4 ते 5 जण जखमी झाल्याची माहिती आहे। सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक युवक समोरून येताना दिसतो, मात्र प्रसंगावधान राखत तो वेळेत मागे सरकल्याने मोठी जीवितहानी टळली। घटनेची माहिती मिळताच रामदासपेठ पोलीस ठाण्यात घटनास्थळी दाखल झाले आणि नशेत वाहन चालविणाऱ्या चालकाला स्कॉर्पिओसह ताब्यात घेतले। त्याच्या विरोधात हिट अँड रनचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करीत असून पोलीस कर्मचाऱ्यांच्या नावावर असलेले वाहन चौकीदार ड्रायव्हरकडे कशा परिस्थितीत देण्यात आले होते याचीही चौकशी केली जात आहे। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संपूर्ण घटनाक्रमाची पडताळणी केली जात आहे। एक स्कॉर्पिओ आली ओव्हर साईडला, त्यांनी दारू पिलेला होता, तो रॉंग साईडला त्यांनी गाडी ठोकली आणि इतक्या स्पीडमध्ये होता की त्यांनी ऑटो रिक्षा, 4 टू व्हीलर आणि जज साहेबाची गाडी ही माझ्या पाठीमागे उभी आहे, तुम्ही बघू शकता, याला इतक्या जोरात धडक मारली की अक्षरशः गाड्यांचा चकनाचूर झाला। इव्हन ती माझी तुम्ही पॅशन बघू शकता। अकोल्यातील या धक्कादायक हिट अँड रन प्रकरणामुळे पोलीस विभागाच्या वाहन वापराबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। नशेत वाहन चालविणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे।